सेंट्रल बँकॉक भागात झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 12 जण ठार झाल्याची माहिती मिळते तर 20 जण गंभीर जखमी झालेत। स्फोटानंतर या भागात मदत कार्य सुरू करण्यात आलेले आहे। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास इरावन मंदिरात हा स्फोट झाला। हे ब्रह्मदेवाचं मंदिर असून बँकॉकमधील ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानलं जातं। या मंदिराच्या बाजूलाच बँकॉकमधील 3 सुप्रसिद्ध शॉपिंग मॉल्स आहेत आणि मुख्य रस्त्यावरच हे स्फोट झाल्यानं रस्त्यावरील अनेक बाईक स्वार त्यात ठार झाल्याचं समजतंय। आणि काही वेळापूर्वीच आम्ही फोन लाईनवरून सुधीर भट्टाचार्य यांच्याशी बातचीत केली। या संदर्भात ऐकूयात काय म्हणालेत ते। I don't know about the helpline number, but I can tell you, I can describe the place. It is the Brahma Temple and is at the center of a 4-point crossing, which is, if there is any place which can be considered as the center of Bangkok, this is it, at the 4-point crossing. Next to the temple is Hyatt Erawan on one side, and also after that there is Four Seasons Hotel. On the right-hand side, diagonally across the temple, there is a huge shopping mall, Central Mall, huge, very, very big shopping mall, one of the biggest in Bangkok. And that is why the people, it's Gason Plaza and Central World. These are the two shopping malls side by side. Therefore, I think there are people coming in, I mean office goers, and also the hotels. The most important thing which we do not know what has happened, usually whenever I pass that place, there are few buses which has always parked next to the temple. So I don't know whether these buses have been affected because people keep getting off and then getting back. की थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। हिंदू मंदिरातच हा स्फोट झाल्याचं समजतंय। अनेक जण जखमी झाल्याचं कळतंय। आता आपल्या सोबत होते फोन लाईनवरून सुधीर भट्टाचार्य, ते तिथलेच रहिवासी आहेत आणि त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी 3 मॉल्स आहेत जवळपास आणि अर्थातच या सगळ्यामुळे कुठेतरी तिकडे घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आपण बघतो की नेहमीच बँकॉकला येणाऱ्यांची संख्या पर्यटक जास्त मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यामुळे आता पर्यटन थोडेसे घाबरल्याचं पाहायला मिळतंय। हिंदू मंदिराच्या परिसरात हा बॉम्बस्फोट झाल्याचं समजतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।